चला कॅन्टीन खाऊ. किती हळणी आहे ग? नाही ग, हळणी नाही. बरोबर आहे, तुला ते मीठ जास्त लागतं. बरोबरच आहे. बघा ना मला टिफिन संपलं तरी पण मला भूक लागलंय. पोट भरतच नाही. असं नाही की माझं पोट भरतच नाही. ह्या लोकांचं बघ ना कसं झालंय ही खूप कमी खाते तरी हिचं वजन एवढं वाढत चाललंय आणि ही एवढं खाते तरी हिचं वजनच नाही वाढत आहे. काय माहिती कशामुळे. काय झालंय तुमचं दोघींचं? आमचं तर पोट भरलं बाबा. दृश्य दुसरे कॉलेज क्लासरूम. दृश्य तिसरे कॉलेज क्लासरूम. कॅम्पसमध्ये डॉक्टर्स आलेले आहेत त्याच्यामुळे खाली आरोग्य चाचणीसाठी जावा. एक एक लाईन पण ठीक आहे. कोणी आवाज नाही गुड मॉर्निंग. तुमचं नाव सांगा. एज 22. तुमचं वजन. 35. तुमच्या एजच्या हिशोबाने वजन तुमचं जरा जास्तच कमी वाटतंय. मी खूप खाते तरी पण माझं वजन वाढतच नाही. बरं ठीक आहे, आमच्या इथे काही चाचण्या करून घ्या तुम्ही आणि एकदा का त्याचे रिपोर्ट्स आले तर मला येऊन तुम्ही माझ्या क्लिनिकमध्ये दाखवा. चालेल डॉक्टर. नेक्स्ट तुमचं नाव. एज. हे किती होतं, वजन किती होतं? ठीक आहे, नॉर्मल आहे, पण तरी तुम्ही एकदा नाही का आमची तपासणी करून घ्या. बाकीचे चेकअप. नेक्स्ट तुमचं नाव. मी अजून घरी चालली. एज किती आहे तुमचं? 22. हॅलो. वेट केलं होतं किती? घरी ओके, तुमचं पण नॉर्मल आहे. तुम्ही पण आमच्या इथे तपासणी करू शकते का? ठीक आहे. फोन करतो. तुमचं काय नाव? तुमचं एज आहे 20 आणि वजन 70. हे जरा जास्तच दाखवते. एजच्या हिशोबाने तुमचं वजन खूप कमी जातं. चालेल, तर तुम्ही आमच्या इथे नाही का हे करून घ्या, टेस्ट करून घ्या. तुम्ही पण रिपोर्ट वगैरे आले नंतर आम्हाला त्यानंतर दाखवलं क्लिनिकमध्ये. दृश्य चौथे 2 दिवसानंतर. बघू पुण्याचे काय रिपोर्ट. येस मॅम, रिपोर्ट्स आले आहेत. 2 दिवसापूर्वी आपण आरोग्य चाचणी केली होती. रिपोर्ट दिले. कॉलेजमध्ये न झालं त्यांना एकदा विचारलं पण तेच भेटले. लगेच आमचे रिपोर्ट नाही आले. तुझं नाव? साक्षी. तुझं? ओके, परवा दिवशी केलेल्या टेस्ट आहे का? हां. ओके ठीक आहे. तुमचे रिपोर्ट्स आले. तुमची जी थायरॉइड ग्रंथी असते ना त्याच्यामध्ये थायरॉक्सिन जे हार्मोन असतं त्याच्यामध्ये थोडीशी कमतरता आणि चढ प्रमाण वाढलेलं आहे. तुझ्या रिपोर्टमध्ये ते थोडं वाढलेलं दिसतं आणि तुझ्या रिपोर्टमध्ये ते कमी झालेलं दिसतं. तुम्ही आज पॉसिबल असेल पॅरेंट्ससोबत जाऊन डॉक्टरांना दाखवा आणि त्यांच्याकडून व्यवस्थित सल्ला घ्या. ठीक आहे सिस्टर. तर आता तुम्हाला माहीतच असेल जसं की मी बोलले थायरॉइड आजाराचे 2 आजार असतात, हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम. तर या आजारांची कारणे अशी आहेत. तर पहिलं तर हे हायपोथायरॉइडिझम. तर हा हायपोथायरॉइडिझम कसा होतो? हायपोथायरॉइडिझम हा मुख्यतः आपल्या शरीरात आयोडीनचे प्रमाण कमी झाल्यावर व एकदा प्रेग्नन्सीनंतर व जन्मता मुलांमध्ये जर थायरॉइड ही ग्रंथी विकसित न झाल्यास हा आजार होऊ शकतो. तसेच आपल्या काही औषधे असतात त्याचा साईड इफेक्ट म्हणून हा आजार होऊ शकतो. तसेच आपल्या थायरॉइड ग्रंथीचा कॅन्सर झाला असल्यास किंवा आपली थायरॉइड ग्रंथी ही काढून टाकली असल्यास आणि तसेच हा हायपरथायरॉइडिझम म्हणजे थायरॉइडिझमचा दुसरा पार्ट. तर ह्याच्यामध्ये काय होतं की जेव्हा शरीरामध्ये आयोडीनचे प्रमाण वाढते तेव्हा ह्या ग्रंथीचं सिक्रेशन आपल्या शरीरात जास्त होतं. त्याच्यामुळे हायपरथायरॉइडिझम म्हणतात. ह्याचे प्रमाण कमी आहे, कमी आढळून येतो हा. तर आता मुख्यतः कारण काय आहे की ग्रेव्स डिसीज सारखं हा एक रोगप्रतिकारक शक्तीचा गंभीर आजार आहे. तर ह्याच्यामुळे हा आजार होऊ शकतो. तसेच जर थायरॉइड ग्लँड थायरॉइडच्या ज्या ग्रंथी आहेत त्याचा कॅन्सर झाला किंवा जे आपले
पिट्युटरी ग्लँड आहे त्याला जर सूज आली, ट्युमर झाला तर हा आजार होतो. तर आता तुम्ही बघितलात की ह्या आजारांची कारणे काय आहेत. आता आपण बघूया की या आजारांची लक्षणे काय आहेत. हायपोथायरॉइडिझमची लक्षणे आहेत अनियमित मासिक पाळी येते, थोडं काम केलं तरी थकवा जाणवतं, त्वचा कोरडी पडायला लागते, वजन वाढत जाते, केस गळतात, पोट साफ नाही होत, उदासीनता जाणवते आणि थायरॉइड ग्रंथींना सूज येते. आपण पाहूया हायपरथायरॉइडिझमची लक्षणे. यामध्ये महत्त्वाची 2 लक्षणं आहेत. ती म्हणजे झोप न लागणे आणि भूक जास्त लागणे. त्याच्यानंतर घाम फुटणे, सूज येणे, खोकले जलद होणे, निराशा, गरमी जास्त होणे, जुलाब लागणे, दुर्गंधी येणे, वांझी पडणे. टेस्ट कोणती करायची तर सगळ्यात पहिला आहे शारीरिक प्रशिक्षण. म्हणजे काय करायचं, आपण स्वतः समोर उभा राहायचं आहे, 3 बोटांनी आपल्या आपल्या मानेच्या भागाला चापसून बघायचं. ज्या ठिकाणी आपल्याला गाठसारखा भाग दिसेल तर त्या ठिकाणी समजा आपल्याला थायरॉइड आहे. संप्रेरक आणि प्रतिबंध रक्त चाचण्या म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपल्याला आपल्या रक्ताची टेस्ट करून घ्यायची आहे. तिसरा आहे थायरॉइड अल्ट्रासाऊंड, म्हणजे त्या ठिकाणी आपली सोनोग्राफी करून घ्यायची आहे डॉक्टरच्या, ते पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार. चौथा सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन. सिटी स्कॅन किंवा MRI स्कॅन ज्या आपल्या म्हणजे आपल्या शरीराच्या आतील म्हणजे ज्या ठिकाणी थायरॉइड झालं आहे त्या ठिकाणच्या भागाचे परीक्षण करण्यासाठी आपण सिटी स्कॅन किंवा MRI करायचं आहे. त्याचबरोबर किरणोत्सर्गी आयोडीनचं सेवन, आपल्या शरीरातील आयोडीनचे प्रमाण चेक करण्यासाठी याचा उपयोग करायचा आपल्याला. त्याचबरोबर बारीक आकांक्षा तपासणी. या ज्या ठिकाणी गाठ झाली त्या ठिकाणचं फ्लूइड इंजेक्ट करून त्या ठिकाणचं फ्लूइड काढून तपासण्यासाठी पाठवायचं आहे. कारण त्यामुळे आपल्याला समजतं की आपल्याला थायरॉइड कॅन्सर आहे की किंवा कितपत थायरॉइडची लेवल झाली आहे. तर आता तुम्ही बघितलं असेल की आपण या आजारांचं निदान कसं करतो. तर आता तुम्ही बघितलं असेल रश्मी आणि प्रियाला हायपोथायरॉइडिझम आणि हायपरथायरॉइडिझम असे 2 आजार डिटेक्ट झाले आहेत. तर आपण या आजारांवरती उपचार काय करू शकतो तर आता हे आपण पाहूया. डॉक्टर, हा बोला. हे आमच्या हॉटेलमध्ये तपासणी झालेली, त्याचे हे रिपोर्ट आहे. तुम्ही आलेले चेकअप. हो दाखवा. अरे बापरे, तुझ्यामध्ये साखरे याचं मिठाचं प्रमाण तर जास्तच आहे जरा. ठीक आहे, मी तुला एक टॅबलेट घेऊन देतो, ती तू रोज घेत जा सकाळी उपाशी पोटी, तर बरं होईल. बरं ठीक. तुमचा रिपोर्ट सांगा. तुमच्यामध्ये तर मिठाचं प्रमाण खूपच कमी दिसतंय आणि वजन पण खूप वाढतंय. तर ठीक आहे, मी तुम्हाला एक टॅबलेट घेऊन देतो, ती तुम्ही रोज कंटिन्यू करा आणि जेवायच्या आधी सकाळी उपाशी पोटी. थायरॉनॉमच्या टॅबलेटचं नाव आहे. परत फॉलोअपला आपण 1 महिन्यानंतर टेस्ट करू, जर तुम्हाला पॉझिटिव्ह होत असेल तर. आणि जर नाही झालं तर आफ्टर 3 महिन्यानंतर आपण ते टेस्ट करून घेऊ. आहारात हो. मुख्यतः कसं आपल्या हायपोथायरॉइडिझम या आजारामध्ये आपल्या शरीरात आयोडीनचे प्रमाण हे खूप कमी असतं. तर यावेळी आपल्याला मुख्यतः डॉक्टर टॅबलेट थायरॉनॉम ही एक सकाळी मॉर्निंगची टॅबलेट असते जी सकाळी घेतली जाते. त्याचा डॉक्टर सल्ला देतात. ही टॅबलेट थायरॉनॉम जेव्हा आपण घेत असतो त्यावेळी आपल्या शरीरामध्ये आपले थायरॉइड ग्रंथी असतात, त्यामध्ये आपली थायरॉइड जी लेवल असते, हार्मोन असतात ते की त्याची लेवल चेक करायची असते. ती दर 1 महिन्याने चेक केली जाते किंवा दर 3 महिन्याने केली जाते. आणि हे मुख्यतः केलं जातं. तर काय आपल्या भारतात हायपोथायरॉइडिझम या आजाराचे प्रमाण जास्त असतं, तर हायपोथायरॉइडिझमचं हे कमी आहे. त्यामुळे शक्यतो हायपोथायरॉइडिझमची लक्षणे जाणून घेणं खूप गरजेचं आहे आपल्यासाठी. सोचने से कुछ ना होगा, थायराइड बीमारी को हराना होगा. सोचने से कुछ ना होगा, थायराइड बीमारी को हराना होगा. बिना स्वास्थ्य के तुझको कुछ भी हासिल ना होगा. बिना स्वास्थ्य के तुझको कुछ भी हासिल ना होगा. बस सोचने से ना होगा, करने से ही होगा. बस सोचने से ना होगा, करने से ही होगा. चलो उठो आगे बढ़ो, उठो आगे बढ़ो, हाथ से हाथ मिलाओ, थायराइड बीमारी को हराना होगा. तर आता हा आजार आपण कसा टाळू शकतो किंवा आपल्याला हा आजार झाल्यावर आपण कोणता आहार घ्यावा व कोणता आहार न घ्यावा याची आता मी तुम्हाला थोडी माहिती देतो. थायरॉइडचा आजार होईल त्यावेळी आपल्याला कोणता आहार घ्यावा हे आता आपण जाणून घेऊया. आपण थायरॉइडच्या
आजारामध्ये मुख्यतः कडधान्य, अंडी, दूध आणि दुधापासून बनणारी पदार्थ, कडधान्य त्याच्यामध्ये चवळी, मूग, वाल आणि वाटाणा ही प्रामुख्याने आपण या आजारामध्ये घेतली पाहिजेत, कारण त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण आणि प्रोटीनचं प्रमाण जास्त असतं, तर ते आपल्या आजाराला बचावासाठी मदत करतं. त्यानंतर मुख्यतः या आजारामध्ये आपण उपाशी पोटी काळे तीळ घेतले पाहिजे. त्याच्यामध्ये B12 नावाचं सत्व असतं, जे आजार कमी करायला किंवा आजार तयार न व्हायला कॉन्ट्रीब्यूट करतं किंवा मदत करतं. त्याच्यानंतर हिरव्या कलरच्या पालेभाज्या पूर्ण ज्या आपल्या घरामध्ये असतात त्या पूर्ण खाल्ल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये आपण मेथी, पालक आणि पत्ताकोबी वगैरे सोडलं पाहिजे. त्याच्यानंतर दूध आणि दुधापासून बनणारी पदार्थ तसेच अंडे पण घेतले पाहिजेत. अंड आणि दूध याच्यामध्ये प्रोटीन असतं आणि आयोडीनचं प्रमाण देखील जास्त असतं, त्याच्यामुळे थायरॉइड होण्यापासून मदत होते. आता आपण बघूया ह्या आजारामध्ये काय काय नाही खायचं. तर त्यामध्ये ब्रेड म्हणजे बेकरीचे प्रोडक्ट आपण खाऊ नये. त्याच्यानंतर कोबी आणि पालक ह्या भाज्या खाऊ नये. सोयाबीन ही आपले या थायरॉइड जर असेल किंवा होऊ नये यासाठी सोयाबीन ही खाऊ नये. त्याच्यानंतर जंक फूड म्हणजे कुरकुरे, पिझ्झा वगैरे या गोष्टी न खाल्यामुळे आपण थायरॉइड हा आजार टाळू शकतो. त्याच्यानंतर गोड पदार्थ, साखर वगैरे अशा म्हणजे स्वीट प्रोडक्ट असतील तेही खाऊ नये, त्याच्यामुळे हा आजार टळू शकतो. आणि शेंगदाणेही खाऊ नये, कारण ह्याच्यामध्ये ह्याच्याने तेल काढले जाते, त्याच्यामुळे तेलकट पदार्थ प्रमाण जास्त असतं, त्यामुळे हेही खाऊ नये. शरीर शुद्ध विचार जेव्हा